नमस्कार, मी संपदा गौरकर. कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. येत्या 2 महिन्यात लोकसभा, विधानसभा व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार, नागरिक आणि अधिकाऱ्यांना सर्व निवडणूक मतदारांची नोंदणीचा आढावा आयोजित पत्रपरिषदेत घेतला आहे. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी महत्त्वाचे माहिती व मार्गदर्शन केलेत. चला तर मग बघूया. आपल्याला माहीत आहे की मागच्या एका वर्षापासून कंटिन्युअस रिव्हिजन आणि मागच्या 3 महिन्यामध्ये समरी रिव्हिजन जे आपण नवीन मतदार वाढवणे, अपसेटी, शिफ्ट आणि डेट वोटर्स कमी करणे आणि ज्यांना करेक्शन आहे ते वोटर्स लिस्ट आणि नावामध्ये करेक्शन करणे याची जी मोहीम घेतली होती ती कंप्लीट झालेली आहे. आणि आज कमिशनच्या डायरेक्शननुसार आपल्याला फायनल मतदार यादी आपल्याला प्रसिद्ध करायची आहे, ज्याच्या बेसिसवर आता इलेक्शनमध्ये सगळं नावं वगैरे नोंदवण्यात येणार आहे. ही SSR संपल्यावर ॲडिशन डिलिशन थांबणार नाही आहे. आता उद्यापासून कंटिन्युअस अपडेशन सुरू होईल. म्हणजे या SSRमध्ये जर कोणी सुटले असेल तर ते पण लास्ट डे ऑफ कॉम्बिनेशनपर्यंत ते आपण करू शकतो. तर या एका वर्षामध्ये आणि स्पेशली मागच्या 3 महिन्यामध्ये आपण काय काय कार्य केले मी थोडक्यात आपल्याला सांगतो. डिटेल नोट आपल्याला दिलेली आहे. माझं संपल्यावर मग मी आपले आपण क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आपण ते डिस्कस करू. तर सगळ्यात पहिले आपल्या म्हणजे सगळे अधिकारी, महाविद्यालय,